हॅलो नमस्कार, मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आम्ही चाललेलो आहोत नेरूळला वंडर पार्क इथे। मागच्या वेळेला गेलो होतो आम्ही सगळे, तुम्ही पाहिलं असेल, पण त्यावेळेला गर्दी खूप होती त्यामुळे रिटर्न आलो। तर जायचंच होतं भारतीला, पण मी तिच्या मुलांना घेऊन तिकडून यायला सांगितलं होतं वाशीवरून, आणि मी प्रथमला घेऊन चालले होते वंडर पार्कला। वंडर पार्क हे मुलांसाठी खूप छान मस्त प्ले पार्क आहे, जिथे खूप साऱ्या राईड्स आहेत, परत एक म्युझिकवर चालणारा फाउंटन शो सुद्धा आहे। आणि इथे आतमध्ये जाण्याची एंट्री फी जी आहे ती 50 रुपये आहे, मे बी काहीतरी, मला आता नीटचं आठवत नाही आहे कारण की मी हा व्हिडिओ परत एडिटिंग करते आहे म्हणून। तर 50 रुपये एंट्री फी आहे आतमध्ये जाण्याची। आतमधल्या राईडला वेगळी परत चार्ज तुम्हाला पे करावे लागतील, आणि सगळ्या मोठ्या मोठ्या राईड आहेत। लहान मुलं सहसा खेळू शकत नाहीत, या सगळ्या मोठ्या राईड्स आहेत। तर आणि मुलांसाठी छान असं गार्डन आहे। तर जर कुणी नेरूळला राहणारं असेल, नवी मुंबईला राहणारं असेल, तर या प्ले पार्कमध्ये तुमच्या मुलांना नक्की घेऊन जा, खूप छान प्ले पार्क आहे। तर चला जाऊयात ना। ह्या ज्या काही सगळ्या राईड्स आहेत ना, त्या खूप कॉस्टली आहेत। म्हणजे प्रत्येक राईड इथे 100 ते 150च्या वरच आहेत, अजिबात 100च्या आतमध्ये एकही राईड नाही आहेत। आणि ते पण त्यांचं कसं आहे, त्या राईडच्या तिकीट सगळ्या बाहेर काउंटरवर ऑलरेडी तुम्हाला घ्याव्या लागतील। आतमध्ये येऊन तुम्ही बघाल आणि मग नंतर तिकीट तुम्हाला अवेलेबल होत नाही, तुम्हाला काउंटरवरच त्या सगळ्या राईडचं कॉम्बो तिकीट दिलं जातं, तर तिथेच तुम्हाला घ्यावं लागेल ते तिकीट। तर आम्हाला ही गोष्ट आधी माहीत नव्हती, आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि नंतर मग मी जेव्हा तिकीट घ्यायला गेले ना, तर मग मला तिकीट अवेलेबल झाली नाही, कारण की 7च्या आतच ते तिकीट काउंटर बंद होतं त्या राईड्सचं, त्याच्यामुळे। आणि आतमध्ये त्या राईडला गर्दी पण भरपूर असते, जो अर्धा तास एकेका राईडवर तुम्हाला नंबर लावावा लागतो, क्यूमध्ये उभं राहावं लागतं। त्यामुळे मग आम्ही राईडच्या म्हणजे ह्याच्यात नादी लागलोच नाही। आणि मुलं पण छोटी होती, त्यामुळे राईड एवढा डेंजर आहेत ना की मुलं बसूच शकत नाहीत, फक्त मोठ्या माणसांसाठी त्या राईड आहे असं तुम्ही म्हणू शकता। अजिबात लहान मुलांना अलाउड नाही आहेत त्या राईड, इतक्या म्हणजे थोडं आकाश पाळणा वगैरे खूप उंच आहे, परत थंडर वगैरे बऱ्याचशा तिथे राईड्स आहेत, जर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला दिसेलच। त्यामुळे लहान मुलांसाठी इथे फक्त गार्डन आहेत, आणि करण्यासाठी ह्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे, जे की हा छोट्या बाबूने वगैरे केलेले आहेत। गार्डन आहे, झोपाळे आहेत, पार्क आहे मोठं खेळण्यासाठी, तर हेच छोटं मुलं एन्जॉय करू शकतात। बाकी ज्या राईड्स आहेत ते फक्त मोठे एन्जॉय करू शकतात।
फाउंटन शो चालू होणार आहे आता इथं. तिथे आम्ही गेलो नाही कारण की खूप खचाखच गर्दीने भरलेलं आहे, म्हणून इथे थोडं मोकळं सुटसुटीमध्ये बसलोय कारण की खूप गर्दी आहे तिथे. मग पोरांना नेणं थोडं सेफ नाही वाटलं, म्हणून मग आम्ही इथे मोकळ्यामध्ये बसलोय. इथून पण हा छान दिसेल. आणि समोरचं जे स्टेडियम आहे ते खूप भरलंय. हे बघा, बघू शकता तुम्ही, हे खूप भरलंय. त्याच्यामुळे मग तिथे न बसता इथे बसलो आम्ही. आता चालू होईल, लाईट बंद झालेली आहे, चालू होईल आता. तर संध्याकाळी 7च्या नंतर 3 शो असतात या फाउंटन शोचे. हा फाउंटन शोज बघण्यासाठी खास जास्त करून गर्दी झालेली असते कारण की हा फ्री आहे. इथे आतमध्ये एंट्री केल्यानंतर याला कुठलीही तिकीट नाही आहे. तर म्युझिकवर या सगळ्या ज्या लाईटी आहेत या फक्त म्युझिकवर चालतात आणि ते बघण्यासाठी खूप छान वाटतं, एकदम भारी वाटतं. आणि पूर्ण अंधारामध्ये हा शो आहे. ॲक्च्युली त्याला समोरच्या साईडून बघितलं ना, म्हणजे स्टेडियम आहे, त्या स्टेडियममध्ये जाऊन बसून याला समोरच्या साईडून जर बघितलं ना, तर तिथे वेगवेगळी स्टोरी क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती स्टोरी त्या लाईटीमधून कळते. वेगवेगळी चित्र त्या लाईटीमध्ये विजिबल होत असतात. पण आम्ही उलट्या साईडला बसलो होतो कारण की समोर भरपूर गर्दी होती, आम्हाला जागा मिळाली नाही, म्हणून या साईडला बसलो होतो. म्हणून पण जर तुम्ही कधी गेलात ना तर समोर स्टेडियममध्ये जाऊन बसा. संध्याकाळी 7 वाजता पहिला शो असतो, नंतर असतो पुन्हा काहीतरी 8 वाजता 8:15च्या दरम्यान परत सेकंड शो असतो. तर हा फाउंटन शो बघण्यासाठी जास्त करून गर्दी झालेली असते. तर म्युझिकवर हे पाण्याचे मोठे मोठे फवारे अगदी आकाशापर्यंत उडतात, खूप उंच उंच उडतात. म्हणजे म्युझिक, लाईट आणि हे पाण्याचे जे काही कारंजे आहेत, इतकं छान कॉम्बिनेशन बनवले ना, ते म्युझिकवर बघायला त्या लाईटीमध्ये खूप छान वाटतं. त्यामुळे कोणी वंडर पार्कला भेट दिली नसेल तर तुमच्या लहान घ्या मुलांना घेऊन जा आणि छानसा असा अनुभव घ्या तिथे ह्या फाउंटन शोचा. अच्छा, म्हणून समोर बसायचं नाही ना. छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे मावळ आहे. छत्रपती शिवाजी महाराज तिकडून दिसतं समोरून छान दिसत असेल का. हे पण छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हे पण छत्रपती शिवाजी महाराज आता कोणी आता दिसणार नाही. आता नाही दिसणार कोणी. हे बघ आताच कसं दिसते बघ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे पण छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महाराज हा
चला तर मग आजचा ब्लॉग हा इथेच एंड होतो. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कोणाकोणाला हे वंडर पार्क माहिती आहे नक्की कमेंट करून सांगा आणि ज्यांना नाही माहिती आहे ना त्यांनी एकदा नक्की व्हिजिट करा. चला भेटूया पुन्हा. बाय बाय.